जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पुण्यातल्या पर्यटकांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांत्वनपर भेट घेतली। यावेळी अजित पवार यांनी राज्य शासन आपल्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे असा धीर कुटुंबियांना दिला। जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पुण्यामधल्या पर्यटकांच्या कुटुंबियांची शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी सांत्वनपर भेट घेतली आणि या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचं यावेळी नीलम गोऱ्हे यांनी म्हटलंय। श्रीनगरमध्ये एनआयए पथकानं जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या लॉजिस्टिक आणि गुप्तचरच्या मदतीनं औपचारिकपणे तपास हाती घेतला, ज्यांनी हल्ल्याच्या या संपूर्ण महत्त्वाची भूमिका बजावली होती अशा स्थानिक आणि सीमापार संबंधांचा शोध तपास संस्था घेतात। त्यामुळे सध्या दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद विरोधी कारवाईनं वेग घेतलाय। वाशीमध्ये मुस्लिम समाजाच्या वतीनं पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला। शहरातल्या दिघेवाडी चौकामध्ये कॅन्डल मार्च काढला आणि यावेळी पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करत दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। गोंदियातल्या फुलचूरमध्ये भाजपच्या वतीनं पहलगाममधल्या हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला। हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली। ग्रामस्थांसह आमदार विनोद अग्रवाल यांनी दहशतवाद्यांना धडा शिकवण्याची मागणी केली। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मावळच्या देहू रोडमध्ये निषेध नोंदवण्यात आला। हिंदू समाज बांधवांनी हातात पाकिस्तान विरोधातील फलक घेऊन घोषणाबाजी केली। या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या लोकांना श्रद्धांजली वाहण्यात आली। जम्मू काश्मीरमधल्या पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा अभिनेता मकरंद अनासपुरे यांनीही जाहीर निषेध केला। दहशतवाद्यांना परमेश्वरानं त्याच्याकडे बोलावून घ्यावं आणि त्यांचा धर्माविषयी असलेल्या कल्पनांचा ब्रेन वॉश करावा, त्यानंतर त्यांना माणूस म्हणून परत पाठवावं असं यावेळी अनासपुरे यांनी म्हटलं। जम्मू काश्मीरच्या पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेले सांगलीतले 15 पर्यटक सुखरूप घरी परतलेत। या पर्यटकांबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटकांकडून काश्मीरमध्ये आलेल्या अनुभवांची माहिती घेतली। पालघरमध्ये मुस्लिम बांधवांनी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला। यावेळी हाताला काळ्या फिती बांधून पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। दहशतवाद्यांना धडा शिकवण्याची मागणी करण्यात आली। कृष्णा आणि गोदावरी खोऱ्याअंतर्गत येणाऱ्या सर्व धरणांच्या जलसाठ्याचा आढावा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतलाय। तसंच जलाशयातून होणारा अनधिकृत पाणी उपसा हा लवकरच थांबवावा असे आदेश पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले। रत्नागिरीतल्या दापोलीमध्ये पाहणी दरम्यान मंत्री नितेश राणेंनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दम दिलाय। काही महिन्यांपूर्वी गाड्या पार्किंगवरून 2 समाजात राडा झाला होता। या घटनेची स्थानिकांकडून चौकशी करून बंदर विभाग अधिकाऱ्यांना खडसावलं। तसंच बोट पार्किंगच्या जागेवर गाड्या पार्किंग कशा होतात असाही प्रश्न यावेळी उपस्थित केला। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 137 दिवस पूर्ण झालेत, मात्र तरीही आरोपी कृष्णा आंधळे पोलिसांना अजूनही सापडलेला नाहीये। कृष्णा आंधळेचा शोध पोलीस सीआयडीची पथकं घेत आहेत। बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केलंय। आंधळेची माहिती देणाऱ्याला बक्षीस मिळेल असंही पोलिसांनी जाहीर केलंय, मात्र तरीही आंधळेचा पत्ता अजूनही लागलेला नाही। मावळमधल्या तळेगावमध्ये दाभाडे शाखेचा 20वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। यावेळी लाडक्या बहिणींना नाट्यगृह हवंय असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगा, म्हणजे लवकर निधी मिळेल अशी मिश्किल टिप्पणी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी आमदार सुनील शेळके यांना केली। शेळकेंनी नाट्यगृह करून देण्याचं आश्वासन दिलं। कोपरगावमध्ये एसटी महामंडळाच्या 5 नवीन बसेसचा आमदार आशुतोष काळेंच्या हस्ते लोकार्पण झालं। यावेळी त्यांनी लाल परीचं स्टेअरिंग हातात घेत स्वतः एसटी बस चालवण्याचा अनुभव घेतला। पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत। मावळमधल्या विकास कामांचा दर्जा हा कायम राहावा यासाठी नवीन आर्थिक वर्षासाठी 1379 कोटी रुपयांचा विकास आराखडा सादर करण्यात आला। यावेळी आमदार सुनील शेळके यांनी विकास कामांबाबत उपाययोजना करण्याची मागणी केली।